Welcome again in Department of Zoology, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Okay. Now, in a previous lecture, we see the DNA replication. तर आपण पहा अगोदरच्या लेक्चरमध्ये DNA replication म्हणजे काय, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात त्या आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. ओके. तर ह्यामध्ये पहा तर ह्या स्टेप्स त्यानंतर टाईप्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर हे ओरिजिन ऑफ अनवाइंडिंग ऑफ DNA रिप्लिकेशन बघितलेलं आहे. रिप्लिकेशन प्रोक म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड कशी सिंथेसिस केली जाते. ओके. त्यानंतर लीडिंग आणि लॅगिंग स्टँड कशी तयार होते, प्रायमर कसे रिमूव्ह केले जातात, परत हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे ते कसं फॉर्म होतं आणि प्रोकॅरियोटिक्समध्ये त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं DNA रिप्लिकेशन होतं. त्याचबरोबर आपण पाहिलेलं पहा की दिस मेथड ऑफ रिप्लिकेशन जे काही DNA रिप्लिकेशन होतं, दिस DNA रिप्लिकेशन इट इज द सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड म्हणजे कसे की त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो नवीन तयार होतो आणि हा पार्ट आहे तो पॅरेंटचा आहे असा त्याच्यामध्ये प्रिझर्व केला जातो. ओके. त्यानंतर द DNA रिप्लिकेशन इट इज द सेमी कन्झर्वेटिव्ह. आता आपल्याला माहिती आहे देर आर द 3 टाईप ऑफ DNA रिप्लिकेशन. ओके. पण त्याच्यामधलं कन्झर्वेटिव्ह, सेमी कन्झर्वेटिव्ह आणि डिस्परेटिव्ह त्यामधले जे काही प्रोकॅरियोटिक आहेत किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, त्या युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये DNA रिप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडनी होतं. आणि ते सेमी कन्झर्वेटिव्हनी मेथड होतं हे दाखवण्यासाठी किंवा इट इज आयडेंटिफाईड और डिस्क्राईब बाय द मेसल्सन अँड स्टाल एक्सपेरिमेंट. ओके. तर मॅथ्यू मेसल्सन आणि फ्रँकलिन स्टाल यांनी ई कोलायवरती 1958 साली एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि त्या एक्सपेरिमेंटनुसार की त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की जे काही DNA रिप्लिकेशन होतं ते DNA रिप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडने होतं. तर ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे तर बेसिक आपण त्या एक्सपेरिमेंटमध्ये बघूया. आता जर समजा ई कोलाय बॅक्टेरिया आहे, ह्या ई कोलाय बॅक्टेरिया एका मीडियमवरती ग्रो केल्या. ओके. त्या ग्रो करत असताना त्या मीडियममध्ये जो नायट्रोजन असणार आहे तो नॉर्मल नायट्रोजन न वापरता त्याचा आयसोटोप N15 हा आयसोटोप वापरला. आयसोटोप म्हणजे काय, हॅविंग द सेम मॉलिक्युल्स की ज्याचं एखादा जर कंपाऊंड जर बघितला की त्याचा काय असणार आहे, मॉलिक्युल्स सेम असणार आहेत पण त्याचे नंबर कसे असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. ओके. तर N15 जो आयसोटोप आहे नायट्रोजनचा तो आयसोटोप त्या मीडियममध्ये असणार आहे, नॉर्मल नायट्रोजन त्याच्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर ई कोलाय जो आहे तो त्याच्यावरती ग्रो केल्यानंतर त्याच्यामध्ये तयार होणारा जो DNA आहे तो DNA जर बघितला त्या DNAमध्ये देर इज द N15 म्हणजे DNA तयार होण्यासाठी रिप्लिकेशन होत असताना तिथं लागणारे जे नायट्रोजन असणार आहेत ते कुठले असणार आहेत, N15चे असणार आहेत. ओके. ना त्यानंतर इफ द ई कोलाय बॅक्टेरिया, जर समजा ई कोलायच्या ज्या बॅक्टेरिया आहेत दीज आर ग्रो ऑन N14 मीडियम. N14 म्हणजे N14 हा नायट्रोजनचा आयसोटोप आहे, तो आयसोटोप त्या मीडियममध्ये असेल तर ते ज्यावेळी ग्रो होतात, ग्रो झाल्यानंतर त्यांच्या DNAमध्ये जो येणारा नायट्रोजन आहे तो नायट्रोजन हा N14 असेल. ओके. ना त्यानंतर आता ह्याच्यामध्ये पहा 2 एक्सपेरिमेंट केले, 2 ई कोलाय 2 वेगवेगळ्या पद्धतीने ग्रो केल्या. एक मगाशी आपण बघितलं की त्याच्यामध्ये कशामध्ये ग्रो केला, N15 मीडियममध्ये. आणि त्यानंतर दुसऱ्या बॅक्टेरिया आहेत त्या कशामध्ये ग्रो केल्या, N14 मीडियममध्ये. आणि त्यानंतर त्या ग्रो झालेल्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया त्यांनी आयसोलेट केल्या. आयसोलेट केल्यानंतर त्याचं सेंट्रिफ्युगेशन केलं. ओके. सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर तो जो DNA आहे, आता N15 जो आहे त्या N15मध्ये एक न्यूट्रॉन हा जास्त असतो आणि N14मध्ये एक न्यूट्रॉन हा कमी असतो. ओके. तो जे आयसोटोप्स आहेत नायट्रोजनचे हे 2, त्यामुळं N15 जे आहे इट इज द हेवियर, त्याचं वेट जे आहे ते जास्त असतं आणि N14चं वेट हे कमी असतं. त्यामुळं सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर ज्यावेळी आपल्याला त्या सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर जे काही बँड्स मिळतील त्या बँड्समध्ये N15 जे आहे N15
असणारा जो DNA आहे त्या DNAचा बँड हा कसा मिळेल, इट इज हेवियर, म्हणजे तो खालच्या पार्टमध्ये मिळेल. त्यानंतर N14 कसा आहे, हलका आहे, त्यामुळं N15च्या वरती त्याचा बँड मिळणार आहे कधी, सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर. ओके. आता त्यानंतर ह्यांनी काय केलं, तर कोलाई जे आहे त्या कोलाई आयसोलेट केल्या, त्याचा DNA कलेक्ट केला आणि DNA कलेक्ट केल्यानंतर त्या DNAचं काय केलं, सेंट्रिफ्युगेशन केलं आणि सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर त्यामध्ये 2 बँड्स मिळाले. एक खालचा जो आहे तो कोणाचा आहे, N15चा मिळाला. त्याची पोझिशन जी आहे ती पोझिशन डिटरमाइन केली. त्यानंतर N14 चा जो बँड आहे तो बँड कुठे येतो त्याची पोझिशन त्यांनी काय केली, रेकॉर्ड केली. त्यानंतर ॲक्च्युअली एक्सपेरिमेंट काय केला पहा. फर्स्टली द कोलाई बॅक्टेरिया, ज्या कोलाई बॅक्टेरिया आहेत त्या त्यांनी ग्रो केल्या ऑन द N15 मीडियममध्ये. N15 मीडियममध्ये ग्रो केल्यानंतर त्यांचा जो DNA आहे त्या DNAमध्ये येणारे सगळे नायट्रोजन कुठले असणार आहेत, N15 असणार आहेत. हे त्यांनी सेव्हरल जनरेशन म्हणजे भरपूर पिढीमध्ये केल्यानंतर त्या कोलायमध्ये सगळ्यांचा जो DNA आहे त्या DNAमध्ये असणारा नायट्रोजन कुठला असणार आहे, N15 असणार आहे. त्यानंतर N15 मीडियमवरती ग्रो झालेल्या ज्या कोलाई बॅक्टेरिया होत्या त्या बॅक्टेरिया इट इज ट्रान्सफर्ड इन N14 मीडियम. ओके. इथं ग्रो झालेल्या म्हणजे अगोदर ग्रो झालेल्या ज्या बॅक्टेरिया आहेत इथल्या त्या बॅक्टेरिया कुठं ट्रान्सफर केल्या, N14 मीडियमवरती ट्रान्सफर केल्या. ना व्हॉट इज द रिझल्ट, तर त्याचा काय रिझल्ट मिळाला ते त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. आता याच्यामध्ये थर्ड स्टेपमध्ये काय केलं, तर थर्ड स्टेपमध्ये ज्या काही कोलाई सेल्स आहेत त्या कोलाई सेल्स N14 मीडियमवरती इट इज वेअर अलाउडेड टू डिव्हाइड, त्यांना डिव्हाइड करायला अलाव केलं. त्यानंतर भरपूर वेळा त्या डिव्हाइड झाल्यानंतर त्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया त्यांनी आयसोलेट केल्यानंतर त्याच्यापासून DNA जो आहे तो DNA कलेक्ट केला आणि कलेक्ट केल्यानंतर नाव दिस इज परफॉर्म द सेंट्रिफ्युगेशन. ओके. त्यानंतर त्याचं काय केलं, त्यांनी सेंट्रिफ्युगेशन केलं. आता सेंट्रिफ्युगेशन करत असताना त्यांनी जे काही सेल्स घेणार आहेत म्हणजे आयसोलेट ज्या केलेल्या आहेत त्या प्रत्येक 20 मिनिटांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे 0 मिनिटाला, त्यानंतर 20 मिनिट्स, त्यानंतर 20 मिनिटानंतर 40 मिनिट, 60 मिनिट, 80 मिनिट, 100 मिनिट, अशा पद्धतीनं 20 मिनिटाच्या इंटरवलनी त्या सेल्स आयसोलेट केल्या, त्याचा DNA घेतला आणि काय केलं, सेंट्रिफ्युगेशन केलं. आता हे 20 मिनिटांनीच काय घेतलं, कारण कोलाई जे आहेत त्या कोलाई बॅक्टेरियाचा जो काही रेप्लिकेशन रेट आहे म्हणजे डिव्हायडेशन जो रेट आहे, एका सेलच्या 2 सेल तयार होण्याचा रेट हा 20 मिनिट आहे. म्हणजे 20 मिनिटाला ती सेल काय होते, डिव्हाइड होते प्रत्येक 20 मिनिटाला. त्यामुळं प्रत्येक जनरेशन 20 मिनटं झाली तर एक त्यांचं जनरेशन संपणार आहे. त्यामुळे 20 मिनिटांनी कलेक्ट केलं, 40 मिनटं झाली की दुसरं जनरेशन संपणार आहे, 60 मिनिट झाली की तिसरं जनरेशन तिथं संपणार आहे. त्यामुळं प्रत्येक 20 मिनिटाला ते सॅम्पल कलेक्ट केलं आणि सेंट्रिफ्युगेशन केलं. आता हे सेंट्रिफ्युगेशन करत असताना जे काही सेंट्रिफ्युगेशन त्यांनी वापरलेलं आहे इट इज द डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन. तर डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय, तर ज्या काही मटेरियल सेंट्रिफ्युगेशनमध्ये सेपरेट करायचं आहे इट इज अकॉर्डिंग टू देअर डेन्सिटी. त्यांची जी डेन्सिटी असणार आहे त्या डेन्सिटीवरून काय केली जाते, सेपरेट केली जाते. आता ह्याच्यामध्ये तर सेसियम क्लोराईड नावाचं जे काही केमिकल आहे ते केमिकल त्यांनी इट इज यूज्ड फॉर दी डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशनसाठी यूज केलं. आता हे सेसियम क्लोराईडच का वापरलं, कारण सेसियम क्लोराईड जे आहे त्याचा इट इज त्याची जी डेन्सिटी आहे त्याची डेन्सिटी इट इज इक्वल टू दी N15. ओके. N15 जी आहे म्हणजे जो आयसोटोप आहे ह्याची डेन्सिटी आणि सेसियम क्लोराईडची डेन्सिटी ही कशी असते, सेम असते. त्यामुळं तिथं वापरलेलं जे काही सेंट्रिफ्युगेशनसाठी मीडियम आहे ते कुठलं वापरलं, सेसियम क्लोराईड वापरलं. ओके. आता त्या सेसियम क्लोराईडमध्ये सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर देर इज ॲपियर्स द बँड्स. ओके. त्याला काय आढळले, तिथं बँड्स आढळले. आता कुठल्या टाईपचे बँड्स आढळले पहा. ॲट द 0 हवर्सला
देर इज द वन बँड, तिथं एकच बँड मिळाला अँड दॅट बँड आर N15. ओके, तो कुठला होता N15चा. ॲट द सेकंड जनरेशनमध्ये जर बघितला आपण, त्या सेकंड जनरेशनमध्ये देर आर ॲपियर्स टू बँड्स, त्याच्यामध्ये दोन बँड्स आढळले. एक आहे तो म्हणजे N15चा रेड कलरचा आणि दुसरा आहे ऑरेंज कलरचा, दॅट इज द N14चा. ओके, त्यानंतर हे दोन्ही पहा कसे आहेत 50-50% आहे. त्यानंतर थर्ड जनरेशनमध्ये जर बघितलं N15 जो आहे तो आहे, त्यानंतर N14 आहे तो सुद्धा आहे. आता N15 जो आहे इट इज द 25%, तो 25% आहे. त्यानंतर N14 आहे तो 75% आहे. ओके, आता इथे पुढे पुढे पहा, इथे प्रत्येक जनरेशनला पुढे पुढे जर तुम्ही बघितलं तर काय होतं, द पर्सेंटेज ऑफ N14 जे आहे त्याचं पर्सेंटेज हळूहळू वाढत जातं आणि N15चं पर्सेंटेज हे हळूहळू कमी होत असतं. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय होतं नेमकं ॲट द फर्स्ट रेप्लिकेशन, ज्यावेळी फर्स्ट रेप्लिकेशन होतं त्यावेळी आफ्टर द N14वरती ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्यामध्ये N15 पण असणार आहे, N14 पण असणार आहे. कारण का रेप्लिकेशन कसं होतं, सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडने होतं. त्यामुळे हा पार्ट जो असणार आहे रेड कलरचं, इथं जे आपल्याला दिसतं ते रेड कलरचं कुठलं आहे N15 आणि जे ऑरेंज कलरचं मध्ये दिसतं ते N14. ओके, आता याच्यामध्ये पहा जे N14 आहे ते N14 हे हळूहळू काय होत गेलेलं आहे, वाढत गेलेला आहे आणि रेड कलर जो आहे तो रेड कलर हळूहळू काय होतो आहे, कमी होतो आहे. त्यामुळं आता याच्यामध्ये पहा N14 मीडियमवरती ग्रो करत असताना N15 जे आहे ते N15 हे पूर्णपणे नाहीसं होत नाही, ते आहे असंच राहतं. ओके, त्यामुळं आता ह्याच्यामध्ये ॲनालिसिस कसं केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. आता रिझल्ट काय आले ॲट जनरेशन फर्स्ट, पूर्ण रिझल्ट आपल्याला बघायचे नाही आहे, तर पहिल्यांदा आपण पहिले जे दोन रिझल्ट आहेत त्याच्यावरूनच आपण हे कन्क्लुजन काढणार आहोत. जे पहिलं रिझल्ट आहे DNA फाउंड टू हॅव इंटरमिडिएट डेन्सिटी आफ्टर फर्स्ट रेप्लिकेशन. पहिलं रेप्लिकेशन झाल्यानंतर पहा तिथं एकच बँड आलेला, त्या एकच बँड आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. पण ॲट द सेकंड जनरेशन इक्वल अमाऊंट ऑफ DNA व टू डिफरंट डेन्सिटीज. ओके, जर तुम्ही इथं बघितलं तर आता ह्याच्यामध्ये पहा फर्स्ट जनरेशनमध्ये देर इज द ओनली वन बँड, तिथं एकच बँड येतो एकाच डेन्सिटीचा. आणि सेकंड जनरेशनला बघितलं, फर्स्ट जनरेशन, ओके दिस इज द फर्स्ट जनरेशन. आणि तो कुठे आलेला आहे पहा, इंटरमिडिएट, म्हणजे जो N15 आणि N14ची जी पोझिशन होती त्या दोन्हींच्या मध्ये आलेला आहे. ॲट द सेकंड जनरेशनमध्ये जर बघितलं देर इज फॉर्म टू बँड्स, दोन बँड्स आहेत, एक N14चा आहे आणि एक N15चा आहे. ओके, आता त्यानंतर काय काय कन्क्लुजन आहे, प्रेझेन्स ऑफ हायब्रिड ऑर इंटरमिडिएट डेन्सिटी एक्सक्लूड द कन्झर्वेटिव्ह हायपोथेसिस. आता याच्यामध्ये पहा जे DNA रेप्लिकेशन आहे ते कसं होतं, कन्झर्वेटिव्ह मेथडनी होतं असं जर कन्सिडर केलं असतं तर तिथं एकच बँड आला असता. ओके, पण तिथं जो येणारा बँड आहे, एक पहिल्या जनरेशनमध्ये एक बँड आला पण त्याची पोझिशन कुठे आहे, इंटरमिडिएट, म्हणजे N14 N15च्या दोन्हीच्या मध्ये आहे. ते N14ला नाही आहे, N15ला नाही आहे. त्यामुळं कन्झर्वेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे हे कन्झर्वेटिव्ह असू शकेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यानंतर इन अ सेकंड जनरेशनमध्ये बघितलं 50% जो DNA आहे तो कुठला आहे, N14चा आहे आणि 50% DNA आहे तो N15चा आहे. N15 आणि N14 या दोन्हींचा 50-50 त्याच्यामध्ये DNA तयार झालेला आहे. नाव दिस इंडिकेट दॅट हा पार्ट जो आहे तो पॅरेंटचा आहे आणि हा पार्ट जो आहे इट इज ऑफ दी न्यूली फॉर्म, तो नवीन फॉर्म झालेला आहे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज द सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन, म्हणून त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन असं म्हटलं जातं. ओके, तर ह्या एक्सपेरिमेंटवरून त्याच्यामध्ये काय प्रूव्ह करण्यात आलेलं आहे की DNA जो आहे त्या DNAचं जे रेप्लिकेशन होतं
that replication, it is the semi-conservative in nature.